नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 17 डिसेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतं हे आपण जाणून घ्या। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतमालात होणारे बदल रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळतील। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। गाजरसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात। पापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। पापडासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला पापडाचे दर पाहायला मिळतात। वालगावडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। वालगावडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात। वृक्षांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। साठी 60 ते 62 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते 2 ते 3 दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून बिटाचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते। तर 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला काकडीच्या दरावरती पाहायला मिळते। हिरवी काकडी देखील आपल्याला साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते पाहायला मिळतात। तर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। चायना काकडीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर काकडीच्या दरामध्ये या ठिकाणी थोडीफार घसरण आज पाहायला मिळते। वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये। वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हळूहळू वांग्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोळ्याची क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार कोळ्यासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये। टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला होते। तर आज टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणावरती सुधारणा या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते। आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आज थोडेफार सुधारलेले पाहायला मिळतात। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते
40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये. 20 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल पाहायला होते. शिमला मिरचीची आवक या पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते. राजमाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. राजमासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार राजमाचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पावट्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा पाहायला होते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वाटाण्यासाठी साधारणतः 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला चवळीच्या शेंगाचे दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार चवळीच्या शेंगाच्या दरात घसरण पाहायला होते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डांगरसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला होतं. तर क्वालिटीनुसार पुणेरी गवारच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आज पाहायला मिळते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. आलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आल्यासाठी साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आले पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आल्याची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांदापातसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कांदापातचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकची आवक झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहेत ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपले पालकचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात.
शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून विलायती कोथिंबीरीचे दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला सुधारणा कोथिंबीरीसाठी झालेली पाहायला होते.